नेवासा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. करणसिंह घुले यांच्या प्रचारार्थ नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ रत्नमाला विठ्ठलराव लंगे पाटील या प्रचारामध्ये सक्रिय झाल्या असून नेवासा शहरामध्ये आज त्यांनी डोअर टू डोअर गाठीभेटी घेत रॅली काढून मतदारांशी संवाद साधलाय. ही निवडणूक जनतेने हातात घेतली असून परिवर्तन घडवण्याचा चंग बांधलाय. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार रॅलीसाठी येणार असल्याने त्यांच्या सभेची सर्वांना आस लागल्याचं डॉ. घुले यांनी म्हटले. लाडक्या बहिणीचे मोठ्या प्रमाणात आम्हाला पाठबळ या निवडणुकीमध्ये मिळते. आमदार साहेबांच्या माध्यमातून मोठी विकासाची कामे शहरात होत असून नेवासा नगरपंचायतीमध्ये महिला राज येणार असल्याचा विश्वास रत्नमालाताई लंगे यांनी व्यक्त केलाय. जो काही प्रतिसाद आहे तो दिसतोय. लाडक्या बहिणीचं आक्रमकता तुम्हाला दिसतीये. आज जे मी नेवासा शहरात अनुभवलं ते खूप म्हणजे अविस्मरणीय आहे. कशासाठी का जो आपण ज्या पद्धतीनं नेवासा शहराच्या विकासाची जी आस धरली, आमदार साहेबांनी तुम्हाला जे काही घडलं नाही ते वर्षात काय काय रिस्पॉन्स दिला हे पण माहिती आहे. आप 44 कोटीची आपण पाणी योजना आज आणली. महिलांचा पहिला पाणी प्रश्न सोडला. यात अजून काय पाहिजे? आज हजारो महिला या यादीत पण सहभागी झालेल्या आहेत. प्रतिसाद आपल्याला दिसतो, याच्याबद्दल काय सांगशील? आणि तुम्ही आज लाडक्या बहिणींचं बघितलं जी आक्रमकता आहे ती बघितली. ह्या ज्या उमेदवार आहेत 17 पैकी 9 हे महिला राज्य आहे. मला तर वाटतं पुढच्या वेळेस सगळे पूर्णचे पूर्ण उमेदवार महिलाच असतील. कारण हे जे काय परिवर्तन आहे नेवासा तालुक्यात जसं महिला भगिनींनी घडवलं आणि आमदार साहेबांनी जसं लाडक्या बहिणींनी जसं आमदार म्हणून घोषित केलं तसं नेवासा शहर या गोष्टीला मला तरी वाटतं गेल्या 2 वर्षामध्ये एक वर्षाच्या कालखंडामध्ये नेवासा शहरामध्ये जे काही विकास कामं आणली किंवा नेवासा तालुक्यामध्ये जे विकासाचं काम केलं त्याचा कुठेतरी या निवडणुकीमध्ये फायदा होईल? निश्चित होईल, 100%. कशा पद्धतीने काय दररोज दिसतंय जनतेच्या समोर आहे, माग पुढं नाही. तुम्ही बघताय रोज काही विधानसभेला आपल्याला नेवासा शहरातून महायुतीला प्रचंड असा लीड राहिलेला आहे 212 आणि पुन्हा एकदा धनुष्य नगरपंचायतच्या माध्यमातून आलेला आहे. राहणार तर तो लीड कायम राहील का त्यात वाढ होईल? नाही, वाढ होईल. कारण जनता सुज्ञ आहे, सांगायची गरज नाही. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी 2009 ला फिरले, 4 ला नेवासा शहरात पूर्ण नेवासा शहर मी पिंजून काढला. 2004 ला फिरले, 9 ला फिरले. जे काय आहे ते तसंच आजही आपण आपल्याला फक्त विकासाची आस धरायची. रस्ते असतील, तुमचा पाणी प्रश्न असतील हे सोडण्यात डॉक्टर साहेब एकदम परफेक्ट राहतील असं माझं मत आहे. आणि मी जसं सांगितलं का आमच्या बंगल्यावर जसं शिपाई नाही किंवा कोणी नाही, आव जाव घर तुम्हारा आहे, तसं डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून नेवासा शहरात तुम्ही रात्री 12ला जा, 1ला जा, डॉक्टर साहेब अवेलेबल राहतील ही मी तुम्हाला ग्वाही देते. करणसिंह घुले यांची जे काय करणसिंह घुले यांच्या फाउंडेशन माध्यमातून जे काही काम केलेले आहेत त्यांनी यामध्ये नेवासा शहरामध्ये, त्याचा कुठेतरी या निवडणुकीमध्ये त्यांना फायदा होईल कसं वाटतं? नाही, खूप फायदा होईल. कारण त्यांनी हे कामगार योजना असतील किंवा लाडक्या बहिणींच्या असतील किंवा बचत गटाची माध्यम असतील, यात मी माझ्या वर्षापासून माझ्या अगोदर परिचय नव्हता. तर नंतर ज्यावेळेस माझ्या परिचयात डॉक्टर साहेब आले त्यावेळेस मी हे मान्य केलं का लाडक्या बहिणींसाठी भाऊबाई, शहरासाठी, हे तर मी मान्य करेन. नेवासा शहराच्या विकासामध्ये अडचणींचा कळस निर्माण झाला असल्यामुळे या निवडणुकीचा आमचा अनुभव असा आहे की नेवासा शहरातील जनतेनंच ही निवडणूक हातात घेतली आहे आणि नेवासा शहरातील नागरिकांना आता परिवर्तनाची आस लागली आहे. आपल्या देशाचं नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी करत आहेत. महाराष्ट्राचं नेतृत्व आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे आहे. त्याचबरोबर आपल्या तालुक्याचं कार्यकुशल नेतृत्व आदरणीय विठ्ठलरावजी लंगे पाटील यांच्याकडे असल्यामुळे एक आश्वासक वातावरण या सरकारच्या बद्दल नागरिकांमध्ये आहे आणि नेवाशात परिवर्तन घडल्यानंतर निश्चितच आपल्याला या ठिकाणी सत्तेतल्या परिवर्तनातून प्रगती साध्य करता येईल हा विश्वास या ठिकाणी नेवासकरांना आहे. आणि त्यामुळे नेवासकरांनी ही निवडणूक हातात घेऊन परिवर्तन घडवण्याचा चंग बांधलेला आहे. आज आमच्या समवेत सौभाग्यवती आमदार रत्नमालाताई लंगे पाटील उर्फ भाभी
या ठिकाणी आलेल्या आहेत आणि महिलांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी दिलेला आहे. आपला या लाडक्या बहिणींच्या भक्कम पाठिंब्यामुळं या ठिकाणी सर्वच्या सर्व महायुतीचे उमेदवार हे मोठ्या भरघोस मताधिक्यानं विजयी होतील असा मला विश्वास आहे. ही परिवर्तनाची लाट आहे आणि सर्व लाडक्या बहिणी या आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मागे भरभक्कम उभ्या आहेत हे आपण अद्याप जाणताच आहात. त्याचबरोबर शेतकऱ्यांना संकटकाळी मदत करून शेतकऱ्यांचा विश्वास देखील या सरकारनं कमवलेला आहे. त्याच्यामुळे सर्व स्तरातून या सभेचं स्वागत होत आहे आणि लोकांना उत्सुकता लागलेली आहे की आदरणीय शिंदे साहेब हे नेवाशात कधी येतील आणि या ठिकाणाच्या परिवर्तनाचे शिल्पकार कधी बनतील. त्यामुळे आपलं या ठिकाणचे सर्व नागरिक हे त्या सभेची फार उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. प्रतिनिधी मंगेश निकम, माय न्यूज, नेवासा.